सर्वात आधी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। हॅपी होली सर्वांना माझ्याकडनं। आज मी बनवते खूप छान, आता उन्हाळा म्हटलं की काहीतरी शरीराला थंडावा हवा, हेल्दी पण हवं। त्याच्यासाठी मी घेतले 1 वाटी शेकलेली नाचणी आणि आता त्याला मी दळून घेतलं मस्त मिक्सरमधनं, छान बारीक करून घेतलं अगदी पावडर। त्याच्यात 5 वेलच्या घेतल्या, त्याच त्या नाचणीच्या मधात टाकून दळून घेतलेले आहे। आणि हो, आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये 2 चमचे मोठ्या चमच्यानी तूप घेतलेले आहे, त्याला पातळ करून घेते। आणि उन्हाळा म्हटलं की काहीतरी चांगलं असं हेल्दी पण हवं असतं आणि शरीराला गारवा देणारं तर सगळ्यात चांगलं म्हणजे पौष्टिक म्हणजे नाचणीचं पीठ आपल्या छोटे असो की मोठं फार उपयोगी ठरतं। तसंच मी 50 ग्रॅम काजू 50 ग्रॅम बदाम घेऊन त्याची पण पावडर करून घेतलेली आहे व्यवस्थित। आणि बघा आता त्याला मी हलकंसं शेकून घेते आहे। आधी पण नाचणी मी थोडी हलकी शेकलेली होती। आता बघा मी त्याच्यामध्ये 4 चमचे मोठ्या चमच्यानी तूप टाकलेले आहे, तर ओलं होईल असं छान मस्त असं तूप टाकलेलं आहे बघा। तर त्याला आणखी शेकू देते थोडा वेळ, 5 मिनिटं, आणखी झटपट बनतो हा पदार्थ आणि खूप हेल्दी टेस्टी आणि सर्वांना आवडेल असाच पदार्थ आहे। सगळं छान मिक्स झालं व्यवस्थित की आता बघा मी गूळ किसून घेतलेला आहे। पाहिजे तर तुम्ही साखर वापरू शकता, पिठी साखर किंवा खडी साखर। खडी साखर फार शरीरासाठी थंड असते, चांगली पण असते आणि त्याच्यापासून खोकला वगैरे होत नाही, म्हणून ती मोस्टली वापरावी। साधी असेल तर साधी साखर वापरा। तर बघा आता मी छान गूळ असा पूर्ण मेल्ट होऊ दिलेला आहे। जर तुम्ही साखर वापरत असाल पिठी साखर तर तुम्ही त्याचे लाडू वळवा। आता बघा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता मी एका ताटलीमध्ये तूप लावून घेते, कारण याच्या मी वड्या करून घेते। खूप छान वड्या तयार होतात, कारण गूळ पूर्णपणे मी किसून घेतलेला, तुम्ही कापून पण घेऊ शकता। मी गूळ वापरलेला आहे पाऊण वाटी, जेवढं पीठ होतं तेवढाच मी गूळ किसून घेतलेला आहे। आता बघा मी व्यवस्थित मिश्रण काढून त्या ताटलीमध्ये ओतलं। आता त्याला मी छान प्लेन करून घेते, कारण मला वड्या पाडायच्या आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाडू वळवू शकता। बघा छान असं लावून घेते। त्याच्यात मी थोडंशा माझ्याकडे टरबूजाच्या बिया होत्या त्या पण टाकलेल्या, असेल तर आणखी काही दुसरं तुम्ही टाकू शकता, जसे बेदाणे वगैरे टाकू शकता जर लाडू वळवायचे आहे तर, ते पण शरीराला थंड पडतं। थोडी खसखस पण ॲड करू शकता। 2 चमचे खसखस शेकून टाकली, पावडर करून घेतली तरी छान वाटते, नाहीतर अशी अख्खी पण छान वाटते। बघा मी वड्या पाडून घेते छान अशा, काही नाही 5 मिनिटात तयार होते। मुलं पण, छोट्या मुलांना पण आवडीने, कारण हे तर फार हेल्दी आहे। नाचणी छोटे असो की मोठे कोणाहीसाठी हेल्दीच ठरतं। बघा या नाचणीच्या वड्या अशा चॉकलेटसारख्या चॉकलेट कलरच्या दिसतात म्हटल्यावर मुलं आवडीनेच खाणार, प्रश्नच येत नाही आणि सर्वांसाठी छान आहे। बघा मी वड्या पाडून घेतल्या आणि आता त्याला थंड होऊ देते। थंड झाले की लागलीच त्या वड्या सुटतात। बघा किती छान तयार झालेले आहे ना। तर तुम्ही बघा मी तुम्हाला यातली एक तोडून दाखवते, इतकी खुसखुशीत आणि हलकी होते छान वडी, अगदी मस्त वाटते। बघा किती छान झालेली आहे ना। तर तुम्ही नक्की बनवा आणि ट्राय करा। मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये की ही रेसिपी कशी वाटली। भेटूया नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू सो मच, बाय।